तुझ्या 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 रूपाचं चांदन. माझे आई बाबा आणि भावासोबत मुंबईला राहायचे. आई लोकांकडे जाऊन धुणी भांडी करायची. एका वस्तीत आमचं छोटंसं घर होतं. ओडकं तोडकं का असेना पण हक्काच्या 4 भिंती होत्या. माझ्या आणि अक्षयवर आई बाबांचा खूप जीव होता. अक्षय माझा लहान भाऊ. खास करून माझ्या बाबाचा माझ्यावर खूप जीव होता. मी काही मागितलं आणि त्यांनी आणून नाही दिलं असं कधीच नाही झालं. बाबा एवढे पैसे? हा, अरे आपल्याला लॉटरी लागली आहे ना, लॉटरी. लॉटरी? हा. आता कोणाला लुबाडलं? बंद कर ना ये बाबा, बंद कर ना. आधीच डोक्यावर कर्जाचा मोठा डोंगर आहे. आता कशासाठी घेतले पैसे आणि कोणाकडनं घेतले? ए चुपे, आता तू मला अक्कल शिकवू नकोस. तू कर लोकांच्या घरची धुणी भांडी, मला मालामाल व्हायचंय. आणि तसही हे पैसे मी माझ्या नक्षत्रासाठी घेतले आहेत आणि माझ्या अक्षासाठी. ए बाबा, आमच्यासाठी का? कारण माझ्या लाडक्या कोकरानं माझ्याकडे नवा ड्रेस मागितला होता ना, झगामगावाला. हा, त्याच्यासाठीच मी हे पैसे आणलेत. तुझ्या आईच्या पगारात नाही येणार आहे का तो ड्रेस? माझा बाबा रोज येताना माझ्यासाठी आणि अक्षयसाठी काही ना काहीतरी घेऊनच यायचा. पण आईला नाही आवडायचं ते आणलेलं. आई आणि बाबांमध्ये रोज भांडणं व्हायची. आईच्या पैशात 2 वेळचं घ्यायला मिळतंय ना, ते बघ. बघितलं, हे असं सारखं टोचा मारत असते मला कोंबडी सारखी. कोंबडी असती ना तर अख्खीच्या अख्खी कापून खाल्ली असती. अरे खा ना बाबा, खा ना. तूही सुटशील आणि आम्हीही सुटू. काय पाप केलं होतं म्हणून माझ्या बापानं तुझ्याशी पाठ लावून दिला. ए चुपे, हा, तुम्ही लक्ष नका देऊ हो तिच्याकडे. नक्षे, तुला मी आणणार आहे बरं का नवा ड्रेस. हा, काही गरज नाहीये. अरे माझी पोरं आहे त्याच्यात चूक मानतील आणि हे असं दुसऱ्याच्या पैशावर माझ्या पोराच्या हौसा मौजा नाही करायच्या. ए गपे, ही काय तुझ्या एकटीची पोरं नाही आहेत. ही माझी सुद्धा मुलं आहेत. बाप म्हणून मला मुलांसाठी काही करावंसं वाटलं तर त्यामध्ये चुकीचं काय काय ग? आणि हे बघ, तू ना हे मध्ये मध्ये फाटक्यात पाय घालत बसू नकोस, आधीच सांगून ठेवतोय. हा, तू लक्ष देऊ नको. ठीक आहे, हे पैसे घे. कोपऱ्यावरचा तो कोंबडीवाला आहे ना, त्याच्याकडनं एक तगडी कोंबडी घेऊन ये. आज जेवताना त्याच्या तंगड्याच मोडून खाऊया. ए अक्षा, तू हे आणखीन पैसे ठेव. तुला काही चॉकलेट वगैरे लागेल ना तर घे जा. अरे तू थांबत का बसलायस इथे? उशीर होतोय. जा जा लवकर जा जा. छान. हे तुलाही मी ड्रेस आणणार आहे झगमगवाला. हा, मी आलो डाव टाकून. तंगड तोडी ना त्यानं आणलेला ड्रेस घातला असता. आई पण मी बोलू नको का बस. आईला बाबांच्या पैशातून आणलेलं काहीच आवडायचं नाही. ती म्हणायची पैशाला बेईमानीचा वास लवकर पकडतो पण मेहनतीचा वास पकडायला खूप कष्ट लागतात. आई आणि बाबांचं पैशांवरून नेहमी भांडण व्हायचं. का पण? तुझ्या बानं कमवून आणलेल्या पैशाची तिला काय अडचण होती? कारण बाबा पैसे कमवायचा नाही, जुगार खेळून मिळवायचा. लोकांकडून पैसे घ्यायचा आणि घेतलेले पैसे 10 दिवसात दुप्पट करून देईन असं सांगायचा. अहो सुरेशजी,
अहो तुम्ही कशाला टेन्शन घेताय? अहो आपल्याकडची स्कीम एकदम सॉलिड आहे. अहो हुकमाचा पत्ताच आहे ना आपल्याकडे. 10चे 20, 20चे 40, 40चे 80, एकदम 100% डबल. मोठी लाईन लागेल खरं सांगतो. पण हे पैसे डबल कधी होणार? लगेच एका आठवड्यात. आणि नाही भेटले तर? अहो शेठ, अहो आजवर या सदाचा अंदाज कधी चुकलाय का? अहो इकडं पत्ता टाकला की तिकडं नोट लगेच खिशात. ठीक आहे, पुढच्या आठवड्यात येतो. रात्री तो पिऊन घरी यायचा, नाहीतर कोणाचा तरी मार खाऊन घरी यायचा. कितीतरी वेळा आईने साठवलेले पैसे देऊन त्याला पोलिसांच्या तावडीतून सोडवलं. रोज वस्तीत सगळ्यांसोबत धिंगाणा असायचा. आईने उपास तापास केले, घाराणी घातली, शक्य असेल ते सगळं केलं, पण काहीच उपयोग झाला नाही त्याचा. तू त्याची लाडकी होती तर तू समजवायचं त्याला. नाही आलं लक्षात. बाबा काय करतोय यापेक्षा तो आपल्याला मागेल ती वस्तू आणून देतोय, जीव लावतोय. हे जास्त महत्वाचं वाटतं माझ्यासाठी तेव्हा. दुर्दैवाने बाबाने घेतलेले पैसे कधीच दुप्पट झाले नाही. मग घेतलेल्या लोकांचे पैसे ते कसे परत केले? नाही, ते कधी परत केलेच नाही. एक खड्डा बुजवायला दुसरीकडे खड्डा करायचा आणि तो बुजवायला तिसरीकडे करायचा. हे असं करता करता त्याची उधारी वाढतच गेली आणि लोकांचा राग पण. खूप लोकांकडून पैसे घेतले होते त्याने. लोकांनी काय अक्कल घाण टाकली ती का? ते द्यायचे म्हणून घ्यायचा तुझा बा. बाबाचं बोलणं गोड होतं, पटकन कोणालाही आपलंसं करायचा, त्यामुळे लोक पण त्याच्यावर विश्वास ठेवायचे. दत्ता भाऊ, फोन का उचलला नाही? फोन उचलला असता तर दत्ता भाऊनं समज खरं सांगावं लागलं असतं. आणि जोवर मला समज खरं कळत नाही तोवर दत्ता भाऊंना अर्धवट गोष्टी सांगायला जाणार नाही. शंकर्या फोन का उचलत नाही? गेला कुठे येऊ? ती इथं काय करायली? सापडली का? नाही ताई साहेब, समधीकडे हुडकली पण कुठंच गावली नाही. गेली कुठं ही पोर? ताई साहेब, अहो तुम्ही काय बी काळजी करू नका, आम्ही हुडकतो ना तिला. इथं काय करायलीस? नक्षत्राला हुडकायली. लई विश्वास होता ना व तिच्यावर. घरातून पळवून हितच तोंडला फोन बसली कुठं तरी. तिचं काय करायचं ते म्या बघतो. तू घरला जा, भावने आलाय तिथं. तिथंच थांब, जा. आणि तुम्ही त्या पोरीचा विषय सोडा. शंकराचीच लागा. नाही दत्ता भाऊ. हुडका त्याला, जावा. होय, शंकरा गेला कुठं? मुंबईची लोक लय खुळी राव. कुणावरही चटकन ईश्वर ठेवतात वय. डोसक्यावर कर्ज वाढत चाललंय हे तुझ्या बाळाला माहित नव्हतं वय का? माहित असूनही दुर्लक्ष केलं. लक्षात यायला डोकं ठिकाणावर नव्हतं त्याचं. मग बाकी नातेवाईक असतील का तिकडं? त्यांना सांगायचं समजूत काढाया. बाबाच्या अशा वागण्यामुळे सगळ्यांनीच आमच्याशी नातं तोडलं होतं. त्यांनी आमच्या नातेवाईकांना पण नाही सोडलं, त्यांच्याकडून पण पैसे घेतले.
हे म्हणतात ते बरोबर आहे. अगोदर बुद्धी जाते मग लक्ष्मी जाते. पार वाटोळं करायचं ठरवलं होतं का तुझ्या पानं? हा, एवढं होऊन बी लोक शांत बसली. नवल आहे. माझा पैसा असा कुणी उडवला असता ना तर त्याला जित्ताच सोडला असता. तेवढंच करायचं बाकी ठेवलं होतं लोकांनी. लोकांनी आता बाबाचा शोध घ्यायला सुरुवात केली होती. रोज कोण ना कोणतरी घरी पैसे मागायला यायचं आणि माझी आई बिचारी त्यांच्या हातापाया पडायची. शंकर, शंकर्या, शंकर. नंतर तर लोकांनी लाजच सोडली आणि मुद्दामून वस्तीतल्या लोकांसमोर धिंगाणा करण्यासाठी रात्री अपरात्री घरी यायला लागले. मोठमोठ्याने ओरडायची, दारावर थपडा मारायची. मी आणि अक्षय तचकून उठायचो. एक वेळ अशी आली की रात्री झोपायची पण भीती वाटायला लागली होती. कधी कोण येईल, दार वाजवायला लागेल, सांगता येत नव्हतं. तेव्हा तुझा बा कुठं होता? त्याला समोर उभा करायचा. अशा वेळी तर तो कधीच घरी थांबायचा नाही. सगळं आई निस्तरायची. त्याला दिलेले शिव्या शाप ती स्वतःवर घ्यायची. तुझ्या बामुळं बिचाऱ्या माऊलीचा जीव टांगणीला लागला. पोलिसात तक्रार करायला पाहिजे होती. कोणत्या तोंडाने देणार? पोलिसांनी आपल्याकडे बघितलं तरी ते आपल्याकडून पैसे उकळतील अशी भीती वाटायची. शेवटी आपलंच नाणं खोट आहे. मग कुठल्या तोंडाने मदत मागायची? हे बी झालंच म्हणा. दिवसा सुद्धा घरातून बाहेर पडायची भीती वाटायची. असं वाटायचं कुणीतरी येईल आणि आपल्याकडे पैसे मागेल. लोकांच्या नजरा काट्यासारख्या टोचायच्या. तेव्हा मी आणि अक्षय घरातून बाहेर जायचंच बंद केलं. आमची शाळा पण सुटली हो या सगळ्यात. बाबाने केलेल्या चुकीची शिक्षा आम्ही भोगत होतो. असंच एका रात्री अचानकपणे काही माणसं घरात घुसली. हाय अक्षय, चादर ओढून घे. अक्षा, मी बघते तायडे समोर राहा. सदा कुठे आहे? चला, शोधायला त्याला. घरातच कुठेतरी असेल तो. अहो नाही, आम्हाला नाही माहित ते कुठे आहेत. पासून फोन पण बंद करून ठेवलाय. 1 हप्त्यापासून पैशासाठी तंगावतोय. खोटं बोलू नकोस. मुकाट्याने सांग सदा कुठे आहे ते. सोडा, माझ्या आईला किती त्रास होतोय. सोडा. तू इथं थांब. तू थांब इथं. अहो ऐका, मला खरंच नाही माहित ते कुठे आहेत ते. अहो कालपासून घरात नाही आहेत ते. तो घरातच आहे. ए शोधा रे त्याला. अहो नाही अहो घरात. अहो असं काय करता? मी खरंच बोलते. आता कसं सांगू तुम्हाला? हे बघ, हे तुला सांगतोय. सदा जर हाताला नाही लागला ना तर हाताला जे लागेल ते उचलून घेऊन जाईन मी. नाही असं नका करू. अहो दया का, माझी लहान पोरं बाळ आहे तो. चला. मला माझे पैसे हवेत. मला काय माहिती नाही. अहो कुठून देऊ तुमचे पैसे? सांगा बरं, कुठून देऊ? हे त्याला सांगायचा. पैसे घेताना कसा डील देत होता? माझ्याकडे असा एक काय तसा एक काय. आता कुठं गेला त्याचा एक का? अहो आम्हाला काय माहित त्यातलं आमचं काय चुकलं सांगा. असं आहे ना, पैसे नाही भेटले ना तर हाताला जे काय लागेल भांडी कोणी ते उचलायचं आणि निघायचं. चला. नाही दादा ऐका. अहो घरात अन्नाचं कड नाहीये. माझे पैसे कुठून देणार मी तुम्हाला सांगा. अरे बघताय काय? चला ना, उचला जे काय ते. सदाची पोर आहे, सुंदर आहे. ऐका तुम्ही त्या सदाचं काय करायचं ते करा, पण मला माझ्या लेकराला
पोरांना सोडा, पाया पडते. रे त्यांच्याकडे पैसे नसतील तर जाऊ देत आताच्या टायमाला. मला सदा पाहिजे. चला शोधूया त्याला. त्या रात्री लोकांचा राग बघून असं वाटलं सगळं सोडून पळून जावं. रोज नव्या संकटांना सामोरे जायची हिंमतच नव्हती आता माझ्या. असं वाटायचं संपवय सगळं. एवढ्या समध्या वस्तीमध्ये एकही माणूस नव्हता जो तुमच्या मदतीला धावून येईल. वस्तीतल्या लोकांनी आमच्याशी बोलणं टाकलं. लोक आम्हाला जवळ पण फिरकू देत नव्हते. इतके वर्ष सख्खे म्हणणारे शेजारी पण आमच्या तोंडावर दरवाजा बंद करायचे. पूर्ण वस्तीत आम्ही एकटे पडलो होतो आणि हळूहळू त्यांनी आम्हाला त्रास द्यायला सुरुवात केली. कधी आमची वीज कापायचे तर कधी पाणी बंद करायचे. तुम्ही लोकांनी एवढं सहन करून बी निघायला एवढा उशीर केला, तेव्हाच वस्ती सोडायला पाहिजे होती. काहीच समजत नव्हतं काय करावं. सगळे दरवाजे बंद झाले होते. जो कोणी माणूस आला होता तिकडे लोकांना घेऊन, त्याला तुमची दया कशा पाहिली? कोण होता तो? तोच होता त्याच्यासोबत माझ्या बाबांनी माझा सौदा केला होता. मला विकलं होतं त्याला. या शंकराच्या तर नव्हता. भरत भाऊंचा फोन. दत्ताभाऊ बाहेरच आहेत. आवाज तर इथूनच यायलाय. शंकर्या, शंकर्या, दत्ताभाऊ, दत्ताभाऊ, चला लवकर. काय झालं? त्या रघुनाथचा काय पत्ता लागेना, त्यामुळे भवानीचा जोर बी वाढलाय. चला लवकर. नशिबाने वाचलो. दत्ताभाऊ इथं पाहिलं असतं ना तर आपला दोघांचाही बाजार उठवला असता. दादा पण असं का? अगं दत्ताभाऊंना खोटेपण आवडत नाही. आणि तुझं हे रूपडं त्यांच्या समोर आलं असतं तर तुझा जीव घ्यायला मागं पुढे बघितलं नसतं त्यांनी. मुलगी म्हटलं तर लोक एकाच नजरेने बघतात. तिचं रूप, तिचं रंग, ह्यावरून एका मुलीचं मुलगी पण ठरतं का? म्हणजे मुंबईला असताना पण माझ्या दिसण्यामुळे अडचणींचा सामना करावा लागला होता आणि आता इथे पण तेच.